शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. व्हिडिओ एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाहीये. चला तर आपण स्टार्ट करूया. तर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉनला पण क्लिक करू शकता, जेणेकरून येणारे जे पण अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया निफ्टीवरती. जर का आपण निफ्टीला थोडंसं आपण जर का आपण डेली टाइम फ्रेम जर का ऑब्झर्व्ह करायला गेलो याच्यामध्ये, तर मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे, मार्केटचं जे चेंज ऑफ स्ट्रक्चर आहे ते पूर्ण कंप्लीटली याच्यामध्ये आपल्याला चेंज होताना बघायला भेटले. पहिल्यांदा मार्केटमध्ये शॉर्ट टर्म मध्ये पण डाऊन ट्रेंड होता. पण आता मार्केटनं त्याचं जे चेंज ऑफ स्ट्रक्चर आहे हे क्रिएट केलंय आणि त्याचा जो प्रिव्हियस लोअर हाय होता त्याच्यावरती मार्केटनं सक्सेसफुली क्लोजिंग दाखवले. सोबतच मार्केटमध्ये एक डब्ल्यू टाइप ऑफ पॅटर्नचा पण ब्रेकआउट आपल्याला बघायला भेटतोय. त्याच्यामुळे मार्केटमध्ये नवीन तेजी येणार का? मार्केट ऑल टाइम हायला जाणार का? तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो. चला तर आपण स्टार्ट करू. जर का इथून तक आपण नोटीस करायला गेलो तर मार्केटचा जो स्ट्रक्चर होता हा एक डाऊन ट्रेंड वाला स्ट्रक्चर होता आणि त्या डाऊन ट्रेंडला मार्केटने सध्या कम्प्लिटली याच्यामध्ये जर का बघायला गेलो तर हा त्याचा होता लोअर हाय आणि हा होता त्याचा लोअर लोचा फॉर्मेशन. त्यानंतर मार्केट डाऊन साईडला आला, बट हा क्रिएट झाला नवीन हायर लो आणि त्यानंतर इथून जे मार्केट परत अपसाईडला गेला हा बनवला त्याचा लोअर हाय. त्यानंतर परत इथनं मार्केट अपसाईडला गेला, हा प्रिव्हियस जो लोअर हाय आहे ह्याच्यावरती ब्रेकआउट दाखवला. त्यानंतर मार्केटनं त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे कम्प्लिटली चेंज केलं. सेकंड थिंग जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर याच्यामध्ये टाइप ऑफ डब्ल्यू टाइप ऑफ पॅटर्नचा ब्रेकआउट आणि विथ कन्फर्मेशन पण याच्यामध्ये आलाय आणि चांगल्या प्रकारे ह्याला एक जो ब्रेकआउट आहे हा आपल्याला ब्रेकआउट करताना पण बघायला भेटले. इम्पॉर्टंट आहे की हा सस्टेन राहतो का? जर का सस्टेन राहिला याच्यावरती देन प्रोबॅबिलिटी जास्त आहे की मार्केट शॉर्ट टर्म मध्ये एक आपल्याला अपसाईड बघायला भेटू शकते. जर का आपण बघायला गेलो तर जोपर्यंत का मार्केट 25,000च्या वरती जोपर्यंत का मार्केट राहणार आहे तोपर्यंत मार्केटसाठी एक चांगल्या प्रकारे मोमेंटम दाखवू शकते. ओके, दोन ठिकाणी मार्केटसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. फर्स्ट एरिया ज्यामध्ये हा वाला ऑल टाइम हाय आहे, इथे जर का मार्केट आला आणि जर का ह्या ठिकाणी मार्केटमध्ये एक्सपेक्टेड आहे की सप्लाय एरिया होऊ शकतो ह्या ठिकाणी, बिकॉज लास्ट टाइमला इथूनच मार्केटमध्ये एक शार्प फॉल बघायला भेटला. सेकंड थिंग इथं ही ही वाला जे एरिया जो 24,000 25,421 पासून 25,552च्या आसपास, जर का ह्या ठिकाणी कुठल्या प्रकारे आपल्याला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला भेटलं तर शॉर्ट टर्म साठी तिथे आपल्याला एक डाऊन साईडचा मोमेंटम बघायला भेटू शकतं. सेकंड थिंग जर का आपण बघायला गेलो मार्केटचे मोमेंटम दाखवायला ह्याच्या मागे रिझन कोणते कोणते आहेत, तर फंडामेंटल ट्रिगर पण आहे. त्यामध्ये आपल्याला आपला कालच्या डेला युएस आणि इंडियाचा निगोशिएशनची एक मीटिंग होणार होती. टॅरिफ बद्दल एक मीटिंग होणार होती. त्या मीटिंगचा जो आउटकम आहे हा जर पॉझिटिव्ह आलाय असं सोर्स मधून आपल्याला समजतंय, तर ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्या मार्केटसाठी झाली. सेकंड थिंग आहे की बाबा इंटरेस्ट रेट कट एक्सपेक्टेशन आहे. आज रात्री 11:30 वाजता फेडमध्ये इंटरेस्ट रेट कट बद्दल डिसिजन आहे आणि ते असं त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की 0.25 बेसिसचा रेट कट होऊ शकतो. तर मार्केट ही जे प्राइजेस आहेत ही प्राइजेस मार्केट पहिल्यांदाच फ्युचरिस्टिक करत चाललंय. म्हणजे मार्केट ऍझ्युम करत चाललंय की रेट कट होणार, बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. त्यामुळे बुल्सवाल्यांच्या पकडमध्ये मार्केट गेलंय. तिथून मार्केट पहिल्यांदाच आपल्याला मोमेंटम दाखवताना बघायला भेटतंय. आता कदाचित असं पण होईल की मार्केटनं आपल्याला आपल्याला हे बघायला भेटेल की उद्याच्याला थोडंसं मार्केट आपला सरप्रायझिंग निगेटिव्ह साइडला पण जाताना बघायला भेटू शकते. कधी जर चुकून जर का 25 बेसिस पॉईंटचा रेट कट केला तर. आता सगळ्यांना काय वाटणार की 25 बेसिस पॉईंटचा रेट कट करून पण मार्केट निगेटिव्ह साइडला का गेलं? त्याचं रिझन मे बी असं असू शकतंय बिकॉज मार्केट पहिल्यांदाच त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला मार्केट फ्युचरिस्टिक करत चाललंय. मार्केट पहिल्यांदाच त्या ज्या गोष्टी आहेत त्याला प्राइसिंग करत जाते. ओके, तर डिस्काउंटिंग मार्केट जात असते. त्याच्यामुळं हे नवल नाही वाटणार जर का उद्याला पण मार्केट आपलं पडलं किंवा उद्याच्याला आपल्याला लाल कॅन्डल करायला भेटली प्राइस इन इंटरेस्ट रेट कट करून सुद्धा. ओके, त्याचं कारण हे असू शकते बिकॉज इंटरेस्ट रेट करायचा डिसिजन आज आहे, बट तो मे बी पहिल्यांदाच मार्केटने त्याला अँटिसिपेशन करत चालला आणि इथून मार्केटमध्ये एक नवीन मोमेंटम बुल साइडला मोमेंटम येत चाललाय. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे बघू आपण कशा प्रकारे उद्याच्याला मार्केट रिॲक्ट करते. आणि सध्या जर का आपण बघायला गेलो तर सध्याच्याला आपलं जे युएस मार्केट आहे ते युएस मार्केट पण चांगलंच पॉझिटिव्ह नोडमध्ये चाललाय बिकॉज त्याच्या मागे पण ते रिझन आहे की रेट कटचं डिसिजन आहे. त्याच्यामुळे मे बी ते डिस्काउंटिंग ऑलरेडी होत चाललंय. त्यानंतर गिफ्ट निफ्टी बघायला गेलो आपण तर गिफ्ट निफ्टी पण आपल्याला चांगली हेल्दी पॉझिटिव्ह दिसायला बघायला भेटते. इम्पॉर्टंट आहे उद्याच्याला सकाळपर्यंत कशा प्रकारे गिफ्ट निफ्टी ह्याच्यामध्ये राहते. जर का मार्केट एक्सपेक्टेशन आहे, जर का आताप्रमाणे बघायला गेलो आपण 70-80-90 पॉईंटचा गॅप अप दाखवायला लागला, चुकून जर का मोठा गॅप अप झाला अबाव 130 पॉईंट 140 पॉईंटचा जर का गॅप अप झाला याच्यामध्ये
देन पहिले जे 15 मिनिटं असेल ते खूप स्ट्राँग असेल, तर आपल्याला वेट करायला पाहिजे आणि ह्या एरियात जर का मार्केट आला डायरेक्टली आणि विथ अ गॅप अप जर का आला, तर थोडंफार बघायला पाहिजे मार्केट पहिली 15 मिनिटं कशाप्रकारे रिएक्ट करतंय. जर का पहिली 15 मिनिटं त्यानं ओपन इज इक्वल टू हायचं फॉर्मेशन केलं, तर आपल्याला निगेटिव्ह साइडचं बिहेवियर टू साइडवेचं बिहेवियर बघायला भेटू शकतंय. जर मार्केटनं ओपन इज इक्वल टू लोचं फॉर्मेशन दाखवलं, देन मार्केट थोडंसं सस्टेनेबल राहू शकतंय. ओके. तर हे 2 फॉर्मेशन आहेत ते खूप इम्पोर्टंट आहेत. उद्या त्याला बघूया कशाप्रकारे ओपन होतंय मार्केट. फ्लॅट खुललं तर काय करायचं? डायरेक्टली मोठा गॅप अप झाला तर काय करायचं? ते पण आपण गोष्ट बघू. इंट्राडेला पोझिशनल बेसिसवरती तर मार्केटनं त्याचं जे स्ट्रक्चर आहे, चेंज ऑफ स्ट्रक्चर क्रिएट केलं. याचा सिंपल अर्थ आहे, की मार्केटचा जो डाउन ट्रेंड होता, तो त्याने चेंज करून अप ट्रेंडमध्ये फॉर्मेशन दाखवलंय. आता ही जी कंटिन्युएशन रॅली आली आहे, याच्यामध्ये जो पण आपल्याला डिप भेटेल, तो डिप आपल्याला बाय ऑन डिप असेल आणि बी असेल त्याच्यामध्ये. तर एक्झॅक्टली कोणत्या लेव्हलला आपण प्लॅन करू शकतो, कशा लेव्हलला प्लॅन करू शकतो, ते पण आपण याच्यामध्ये चेक करूया. तर का आपण इथून जर का विचार करायला गेला, तर ही त्याची जी नेकलाईन आहे, फॉर एक्झाम्पल जर का आपण इथून बघितलं, तर समथिंग अशी काहीतरी ह्याच्यामध्ये इथं नेकलाईन यायला लागले आणि ह्याच्या आसपास ओके, ह्याच्या आसपास जर का आपल्याला रिव्हर्सल आला मार्केट, तिथून जर का मार्केट स्ट्राँगली अपसाइडला गेलं, एक डिप बसला, त्यानंतर मार्केट कंटिन्युअसली आपल्या अपसाइडला गेलं. जर का ह्या ठिकाणी ही जे 2 लेव्हल्स आहेत, ज्यामध्ये 25,200 पासून 25,150 चा फर्स्ट लेव्हल आहे. सेकंड लेव्हल इथे यायला लागले 25,090 पासून 25,036 च्या आसपास. तर ह्या दोन्ही ठिकाणी हवरली टाईम फ्रेमवरती किंवा ह्या 2 ठिकाणी जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटलं, तर आपण पोझिशनलसाठी पण याच्यामध्ये एक रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. जर का ह्याच्यामध्ये प्रॉपर प्राइस एक्शन दिसला तर. ओके. इंट्राडेमध्ये कशाप्रकारे बिहेवियर दाखवू शकतो, तर त्यासाठी थोडंसं आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती येऊया. जर का आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती याच्यामध्ये आलो, तर मार्केटमध्ये एक हेल्दी फॉर्मेशन क्रिएट होत चाललंय. ज्यामध्ये जर का आपण बघायला गेलो इथून, तर इथून मार्केट अपसाइडला जाते. त्यानंतरनं इथं कन्सॉलिडेशन मारतंय, गॅप अप होतं आणि त्यानंतरनं जर का मोठा गॅप अप झाला, तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिकल जाते. थोडंसं पुलबॅकला डाउन साइडला येतं. परत मार्केट अपसाइडला जाते. कन्सॉलिडेशन सेम बिहेवियर याचं ऑलमोस्ट लास्टचे 6 ते 7 दिवसचं सेम स्ट्रक्चर चालू आहे. ओके. ह्याला जर का ह्या स्ट्रक्चरला जर का चेंज करायचा असेल, इंट्राडेमध्ये जर का ह्याच्यामध्ये डाउन साइड मोमेंटम प्लॅन करायचा असेल, तर हा जो फॉर्मेशन आहे, हायर हाय, हायर लोचं फॉर्मेशन आहे, हे कंप्लीटली अप ट्रेंडवाला साइन आहे. जर का मार्केट डायरेक्टली इकडं आलं, ह्या एरियामध्ये जर का डायरेक्टली मार्केट आलं, इथं आपल्याला कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटला, तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक डाउन साइडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. बट जर का मार्केट सपोज जर का फ्लॅट उघडला, हा जो हाय आहे आणि हा जो लो आहे, जोपर्यंत ह्या 2च्या एरियामध्ये राहील, तोपर्यंत माझ्यासाठी थोडंसं साइडवे मार्केट दाखवू शकतंय. चुकून जर का लो ह्याच्या खाली जर का जायचा प्रयत्न केला 25,276 ओके, तर ह्याच्या खाली चुकून जर का मार्केट सस्टेन झालं, तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं निगेटिव्ह साइडचा आपण प्लॅन करू शकतोय. ओके. सेकंड थिंग ही आहे, ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलो उद्याच्याला सेन्सेक्सची एक्सपायरी ॲक्चुअली, बट ह्याच्यामध्ये जर का मार्केट डायरेक्टली मोठा गॅप अप झाला, ह्या एरियामध्ये आला आणि ह्यानंतरनं सपोज ह्याच्या आसपास ओके, ब्लॅकच्या जवळ म्हणजे 25-25 पासून 25,552 च्या आसपास जर का आला आणि इथं कुठल्या पण प्रकारे फेक ब्रेकआउट किंवा निगेटिव्ह प्राइस एक्शन दिसला, तर त्यामध्ये माझ्यासाठी चांगल्या प्रकारे डाउन साइडचा मोमेंटम प्लॅन करू शकतो. तर हे झालं निफ्टीचे लेव्हल्स. ओके. आता आपण येऊया सेन्सेक्ससाठी. त्याच्या आधी थोडंसं जर का तुम्ही व्हिडिओ जर लाईक करत असाल, डेफिनेटली लाईक करू शकता बिकॉज मोटिव्हेशन भेटते फक्त जस्ट ओके. आणि जर का तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉइन नसाल, तर डेफिनेटली टेलिग्राम चॅनलला जॉइन करू शकता. त्याच्यामध्ये पण बाकीच्या गोष्टीचे अपडेट असतील, ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होऊन जाईल. ओके. तर टेलिग्राम चॅनल जर का जॉइन करत असेल, तर बिनधास्त याच्यामध्ये हे जे याच्यामध्ये जे डिस्क्रिप्शन आहे, ओके, ह्या डिस्क्रिप्शनमध्ये जर का तुम्ही गेला, तर इथं आपलं टेलिग्राम चॅनलचं लिंक आहे. ओके. तर तिथून पण तुम्ही जॉइन करू शकता. किंवा सपोज जर का तुम्ही याच्यामध्ये आला आणि जर तुम्हाला स्टॉक मार्केट फ्री ऑफ कॉस्ट जर का पाहिजे असेल, कंप्लीट कोर्स ज्यामध्ये शेअर मार्केट फ्री ऑफ कॉस्ट, बेसिक टू ॲडव्हान्स जर का पाहिजे असेल, देन आपल्याला आपल्या लिंक थ्रू तुम्हाला एक अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला WhatsApp करू शकता. ह्या नंबरला WhatsApp केल्यावरती तुम्हाला ती लिंक देण्यात येईल. आता आपण येऊया सेन्सेक्सवरती कशाप्रकारे आपण सेन्सेक्सचा प्लॅन करू शकतो. सिंपल निफ्टी आणि सेन्सेक्स बिहेवियर बऱ्यापैकी सेम आहे. असं नाही की अल्मोस्ट सेम, बट बऱ्यापैकी सेम आहे. इम्पोर्टंट ही गोष्ट आहे, की सेन्सेक्सनं त्याचे जे प्रिव्हियस हाई जे आहेत, ओके, ते अजून पण ब्रेक दाखवले नाहीयेत. पण निफ्टीनं त्याचे जे प्रिव्हियस हाईज आहेत, हे कंप्लीटली ब्रेकआउट दाखवलेत. ओके. तर हा थोडासा चेंज आहे ह्याच्यामध्ये. निफ्टी थोडीशी अग्रेसिव्हली अपसाइड मोमेंटम दाखवला कंपेअर टू सेन्सेक्स बिकॉज हे जे प्रिव्हियस हाईज आहेत, हे ऑलरेडी ब्रेकआउट आला. बट सेन्सेक्समध्ये अजून पण ते ब्रेकआउट आपल्याला बघायला भेटत नाहीये. सेकंड थिंग जर का आपण बघायला गेलो, तर हे ज्याचं एक्स्पेक्टेशन हे पण आहे, की हे पण डायरेक्टली गॅप अप ओपन होईल. तर 15 मिनिटाची कॅन्डल वेट करायची, कशाप्रकारे बिहेवियर दाखवतंय, त्यानंतर आपण याच्यामध्ये डिसाईड करू शकतो. तोपर्यंत जर का मार्केट ह्या लेव्हलला आला,
इथे आपल्याला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला तर डेफिनेटली त्याच्यामध्ये डाउन साइडचा प्लॅन करू शकतो आणि सपोज जर का मार्केट डिपला आला आणि हे जे लेव्हल आहे ज्यामध्ये 82,086 पासून 81,831 पासून 81,642 या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला, तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक पण रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. इंट्राडेमध्ये जर का आपण प्लॅन करायला गेलो, तर इंट्राडेमध्ये सिंपल आहे. सपोज एक्स्पेक्टेशन आहे गॅप अप मार्केट ओपन होऊ शकते. त्याप्रमाणे जर का आपण बघायला गेलो, तर गॅप अप झाला आणि ह्या रेंजच्या मध्ये खुलला. ओके, ह्या रेंजच्या मध्ये खुलला. देन वेट करायला पाहिजे. थोडंसं वेट करावं लागेल. याच्यामध्ये कशाप्रकारे बिहेवियर दाखवतोय, त्या गोष्टी बघायला लागतील. त्यानंतर सपोज जर का मार्केट ह्या एरियात आला, इथे आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला, तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये डाउन साइडचा मोमेंटम प्लॅन करू शकतो आणि सपोज जर का मार्केट फ्लॅट खुललं, कन्सॉलिडेशन मारलं आणि आजचा लोच्या खाली जर का सस्टेन राहिला, तर माझ्यासाठी त्यामध्ये डाउन साइडचा प्लॅन करू शकतो. ओके. अगेन मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे निफ्टी असो, सॉरी निफ्टी असो, सेन्सेक्स असो, हे अप ट्रेंड आहे. त्याच्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये अप ट्रेंड झाला. त्याच्यामुळं जो पण डिप असेल त्या डिपला आपण बायिंग प्लॅन करू शकतो जर का रिव्हर्सल दिसला तर. सिमिलरली इथं जर का मार्केट आला पॉझिटिव्ह प्राइस बघायला भेटला, देन आपण ह्याच्यामध्ये पण रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. सेम गोष्ट निफ्टीसाठी पण राहील. आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण बिहेवियर प्लॅन करू शकतो. बँक निफ्टीमध्ये एक्स्पेक्टेशन नव्हतं की मार्केट डायरेक्टली ते लेव्हल ब्रेकआउट दाखवेल. थोडंसं पॉज होईल, त्यानंतर ब्रेक करेल असं वाटत होतं. पण मार्केटनं ते जे लेव्हल आहे, हा जो प्रिव्हियस सपोर्ट होता, हा सपोर्ट मार्केटने इथं डायरेक्टली ब्रेकआउट दाखवलं. डेफिनेटली याच्या आधी इथं त्यांनी थोडासा हॉल्ट केला होता. त्यानंतर हे लेव्हल डायरेक्ट ब्रेकआउट दाखवलं. बँक निफ्टीचं स्ट्रक्चर थोडंसं पॉझिटिव्ह झालंय कंपेअर टू निफ्टी. ओके. दोन्ही पण जास्त पॉझिटिव्ह आहेत. आता आता आपण जर का आपण बँक निफ्टीमध्ये जर का आपण इंट्राडे प्लॅन करायला गेलो, तर ह्याच्यामध्ये आपण कुठं कुठं प्लॅन करू शकतो, ह्याच्यामध्ये आपल्याला कुठं अपॉर्च्युनिटी बघायला भेटेल. तर सिंपल जर का मार्केट बँक निफ्टी पण जर का गॅप अप झाला, हा जो एरिया आहे कंप्लीटली हा एरिया ह्याच्यामध्ये आपल्याला जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटलं, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये माझ्यासाठी डाउन साइडचा प्लॅन असू शकतो. जर का मार्केट इथं ओपन झाला किंवा इथं ओपन झाला किंवा ह्या ठिकाणी जर का रीच आला आणि इथं पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटलं, तर माझ्यासाठी याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन होऊ शकतो. जर का बँक निफ्टी हा जो ऑरेंज लाईन आहे आणि हे जे लेव्हल आहे ह्याच्यामध्ये जर का मार्केट कुठं पण राहिला, त्यामध्ये माझ्यासाठी नो ट्रेडिंग झोन राहील. ओके. तर हे झाले आपले बँक निफ्टीचे लेव्हल आणि सेकंड थिंग जर का मार्केटनं ही लेव्हल ज्या ब्लॅक लाईन ह्याच्या खाली जर का सस्टेन दाखवला, तर माझ्यासाठी डाउन साइडचे मोमेंटम ओपन होऊ शकते. ओके. जर का व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर का तुम्हाला आवडली असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.